मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणणं म्हणजे काय? अण्णामलाई राज ठाकरे वाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका विधानाचा तपशीलवर आढावा ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र तापलेला आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणण्याच्या एका विधानामुळे राजकारण आणि सोशल मीडिया दोन्हीवर आग लागलेली आहे आणि यावर राज ठाकरेंनी रसमलाई म्हणत जबरदस्त पलटवार केला. आज आपण यामागील सत्य, तथ्य आणि सामाजिक प्रतिक्रिया समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. ती शहर केवळ व्यवसायाचं केंद्र नाही, तर विविध संस्कृती, भाषा, धर्म आणि सामाजिक समुदायाचा संगम आहे. पण मुंबईचा इतिहास आणि मराठी संस्कृतीचा संबंध अतिशय घट्ट आहे. त्यामुळे मुंबईबद्दल कोणतेही विधान तात्काळ राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनते. के अण्णामलाई भाजपचे नेते तामिळनाडू पासून मुंबईत प्रचार करताना म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, फक्त महाराष्ट्राचं शहर नाही. या विधानाने लगेच वाद निर्माण केला. मराठी अस्मिता पक्षांनी या विधानाला स्थानिकतेवर प्रश्न उभा करणारे सोशल मीडियावर लोक दोन गटात विभागले. काहींनी मुंबईची जागतिक ओळख मान्य केली, तर काहींनी म्हटले मराठी लोकांचे योगदान कमी लेखलं जात आहे. या चर्चेमुळे राजकारण तापले आणि समाजातील भावना जागृत झाल्या. राज ठाकरेंनी या विधानावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी अण्णामलाई यांना रसमलाई म्हणून संबोधले आणि म्हटलं, एक रसमलाई तामिळनाडू आलाय, मुंबईबद्दल काय बोलतो. यामध्ये केवळ शब्दांचा नाही तर भावनिक संदेश होता. राज ठाकरेंनी मराठी अस्मिता, स्थानिकत्व आणि ओळखीचा मुद्दा उचलला. त्यांनी म्हटलं की मुंबईची ओळख मराठी लोकांच्या योगदानाशिवाय अपूर्ण नाही आणि बाहेरच्या व्यक्तीला शहराची ओळख बदलण्याचा अधिकार नाही. अण्णामलाईंनीही उत्तर दिलं, जर मी म्हणतो की मुंबई एक जागतिक शहर आहे, याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राच्या लोकांनी ती उभारली नाही. त्यांनी स्पष्ट केले की मुंबईची जागतिक ओळख मराठी योगदानाला कमी करत नाही. सोशल मीडियावर अनेक लोकांनी समर्थन दिलं. काही म्हणाले, शहराची जागतिक ओळख त्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मेहनतीवर आधारित आहे, फक्त मराठी लोकांवर नाही. वातावरण इतकं तापलं की काही लोकांनी अण्णामलाईंना ऑनलाईन धमकीही दिली. अण्णामलाईंनी म्हटलं, पाय कापून दाखवा माझे, तरी मी मुंबईला येतो. यामुळे स्पष्ट होतं की हा वाद फक्त राजकीय मतभेद नाही, तर शब्दांचं सामर्थ्य आणि समाजातील प्रतिक्रिया यांचं उदाहरण आहे. या वादाचा राजकीय अर्थ पाहिला तर बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकता वर्सेस जागतिक ओळख हा मुद्दा प्रकट झाला. शिवसेनेनं या विधानाला मराठी मनुष्याचा अपमान म्हटले. विरोधकांनी या विधानामुळे मराठी अधिकार आणि भावना उलगडत आहेत असा आरोप केला. राज ठाकरेंनी म्हटलं की मुंबईचे लोकांनी स्वातंत्र्य संघर्षात बलिदान दिलं आणि त्यामुळे मुंबईचा इतिहास मराठी मनाशी जोडला गेला पाहिजे. तथ्य हे आहे की मुंबई दोन्ही आहे, महाराष्ट्राचं महत्वाचं शहर आणि जागतिक शहर. ऐतिहासिक दृष्ट्या मुंबईवर मराठी लोकांचा ठसा आहे, पण जागतिक स्तरावर आर्थिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता या शहराला जागतिक ओळख देतं. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणणं चुकीचं नाही, पण स्थानिक ओळख आणि इतिहास जपणं अत्यंत आवश्यक आहे. हे विधान फक्त शब्दांचा नाही, तर संस्कृती, इतिहास आणि भावनांचा संघर्ष आहे. शेवटी प्रश्न तुमच्यासाठी म्हणजेच प्रेक्षकांसाठी, तुम्हाला काय वाटतं? मुंबई खरोखर आंतरराष्ट्रीय शहर आहे की ही चर्चा मराठी ओळखीवर केंद्रित आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या चर्चेत सहभागी व्हा. विसरू नका, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि सर्वात महत्वाचं, हे मराठी चॅनल आहे आणि या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.